बिग बॉस मराठी सीझन 6 मधील सगळ्यात ट्रेंडिंग कंटेस्टंट म्हणजे रुचिता जामदार हिला भेटलेली आहे बिग बॉस कडून सगळ्यात मोठी शिक्षा। रितेश भाऊच्या धक्क्यावर भाऊनी संबोधित केलं की तू तुझा स्वभाव आणि तुझं गैरवर्तन सांभाळ, नाहीतर प्रेक्षकांच्या आधी मीच बिग बॉसला रिक्वेस्ट करून तुला घराच्या बाहेर हाकलून देईन अशी दिली आहे धमकी। तर मित्रांनो, नेमकी बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यामध्ये असं काय झालेलं आहे की रितेश भाऊने डायरेक्ट धमकी दिलेली आहे रुचिता जामदारला घराबाहेर काढायची। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बिग बॉस मध्ये प्रत्येक आठवड्यात भाऊच्या धक्क्यामध्ये एकच कंटेस्टंट ट्रेंड मध्ये असतो, फेमस असतो, तिचं नाव आहे रुचिता जामदार। आणि ह्या आठवड्यात पण तसंच झालेलं आहे। रितेश भाऊ जसे बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्याच्या स्टेजवर आले तसंच त्यांनी डायरेक्ट टार्गेट धरलं रुचिता जामदारला आणि त्या बोलले की तुम्ही तुमच्या घरात चप्पल घालता का। त्यावर रुचिता जामदार नाही बोलली, पण तुम्ही बिग बॉसच्या घरात चप्पल घालता म्हणजे तुम्ही बिग बॉसच्या घराला स्वतःचं घर समजत नाही। त्यावर मित्रांनो, रुचिता बोलायचा प्रयत्न करत होती, पण रितेश भाऊंनी तिला बोलूनच नाही दिलं आणि रुचिताला बोलले की मी दर आठवड्यात येतो, तुला बोलतो आणि तू माझ्या बोलण्याची चेष्टा करतेस, म्हणजे तुला जे करायचं तेच तू करतेस। आणि आता मी तुला लास्ट वॉर्निंग देतोय की तू तुझा स्वभाव सुधरव, नाहीतर प्रेक्षक बाजूलाच राहिले मीच बिग बॉसला रिक्वेस्ट करून तुला घराच्या बाहेर काढून देईन, कारण की मला खूप इरिटेट होतं तुझा आवाज मोठ्या मोठ्याने जेव्हा तू बोलतेस ते ऐकायला। तर त्यावर मित्रांनो, रितेश भाऊच्या धक्क्यामध्ये खूप चिडताना आपल्याला तिथे दिसणार आहे। आणि दुसरीकडे सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे जेलची शिक्षा पण रुचिता जामदारीला होऊ शकते। जसं मागच्या सीझन मध्ये जेव्हा जान्हवी किल्लेकरनी खूप अति केलं होतं आणि ती अतिची माती रितेश भाऊंनी केली आणि तिला जेलमध्ये टाकलं होतं। जेलमध्ये शिक्षा अशी असती की तुम्हाला काही काम करायचं नसतं, पण तुम्हाला घरातला कोणताच सुखसुविधा भेटत नाही, तुम्हाला बेडवर झोपायला भेटत नाही, तुम्हाला खायला पण फक्त वरम भात असतो, तुम्हाला चहा पण भेटत नाही, तुम्हाला कोरा चहा भेटतो, असे ते जेलचे नियम असतात। आणि तुम्हाला माहिती आहे की तन्वी कोलते ही सध्याची कॅप्टन आहे, त्यामुळे तू किती स्ट्रिक्टली ते लॉज रुचिताला फॉलो करायला लावेल हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की रितेश भाऊंनी त्या तिखट भाषेमध्ये रुचिता जामदारला झापलेलं आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।